मोहनजी भागवत गेल्यानंतर एक 15-20 दिवसामध्ये मोदी जातात. उद्धव ठाकरेंचेच बऱ्यापैकी आमदारही परत फुटत आहेत. रिप्लेसमेंट म्हणून कोणाची लॉबिंग किंवा कोणाची चर्चा सुरू आहे? आता 14 वर्ष त्यांनी धाडस करून काही निर्णय जे घेतले त्यांचे शत्रू प्रचंड झाले. तर पुढचे पंतप्रधान आता अमित शहा दिसत आहेत आणि राष्ट्रपती मोदी दिसत आहेत. मोदी नसताना भारत कोण चालवतं असा जर विचार हे केला तर एकच उत्तर येतं, अमित शहा चालवतं. महाराष्ट्रातून असं कोणी आहे का की नरेंद्र मोदी ज्यावेळेस रिटायर होतील त्यावेळेस महाराष्ट्रातून एखादा बडा नेता केंद्रात जाईल आणि त्याला मोठी जबाबदारी मिळेल? अमित शहा आज ना उद्या पुन्हा रिटायर होणार, त्यावेळी पुन्हा पंतप्रधान पदावर क्लेम असावा यासाठी देवेंद्रजींनी तिथं जावं. एकनाथ शिंदेच्या डोक्यावर थेट अमित शहाचाच हात आहे ना, अगदी बरोबर आहे. त्यामुळं त्यांचा क्लेम असणार. आता जे मंत्रिमंडळ, तुम्ही मगाशी मुद्दा काढला की मंत्रिमंडळात जे बदल होतील त्यात राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल. ते विरोध तुम्हाला बाहेर दाखवतात पण आतून ते भाजपचेच असतात. प्रेक्षकांनो नमस्कार, मी अभिजित दराडे पॉलिटिकल महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत करतो. गेल्या 2-3 दिवसापासून बातमी सुरू आहे की दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अर्थात एनडीएच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. एकीकडे महाराष्ट्रात सुद्धा अनेक राजकीय भूकंप होत आहेत. शिवसेना शिंदे गटामध्ये ठाकरेंचे खासदार प्रवेश करतायत. दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षातले खासदार सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. एकूणच काय तर राजकीय परिस्थिती पूर्ण अस्थिर आहे. त्यातच आता बातमी येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा रिटायरमेंट मोडवर आहेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा रिटायरमेंट मोडवर आहेत का? माझ्यासोबत या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक संजीव शाळगावकर सर आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आताच दिल्लीचा दौरा करून आला. जसं मी सांगितलं की दिल्लीची जी सगळी राजकीय परिस्थिती गणित आहेत ते कुठंतरी आता खांदेपलटाच्या परिस्थितीने जाताना आपल्याला दिसत आहेत. काय चर्चा आहे दिल्लीमध्ये? तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही नेते म्हणण्यापेक्षा त्यांचे संघ कार्यकर्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा केल्यानंतर काही गोष्टी क्लिअर होतात. अर्थात एक गोष्ट पहिल्यांदा मी क्लिअर करतो की हे सगळे ठोकताळे असतात, अनुभव असतो, राजकीय ॲडजस्टमेंट असते. मग त्यात शिवसेना आहे किंवा भाजप आहे किंवा एनडीएचे इतर पक्ष आहेत त्यांना ॲब्सॉर्ब करायचं असतं. पण त्यातली सगळ्यात मोठी जी मला आत्ता ह्या क्षणी जे दिसतंय पुढच्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात की नरेंद्रजी मोदी हे आपलं पद सोडतायत आणि त्यांच्या ठिकाणी दुसरं कोणतरी येतं आहे. आता दुसरं कोण ते आपण चर्चा करूया. पण त्याचबरोबर सरसंघचालक मोहनजी भागवत हेही जात आहेत म्हणजे रिटायरमेंट घेत आहेत. थोडक्यात तिथं जाणवलं की मोहनजी भागवत गेल्यानंतर 15-20 दिवसामध्ये मोदी जातील. आधी मोहनजी भागवत जातील आणि मग मोदीजी जातील. पण आता तिथं जी कॅल्क्युलेशन आहे, जी फिल्डिंग लागलेली आहे आणि जे आता प्रचंड ह्यांच्याकडं बहुमत आलेलं आहे, त्यामुळे एवढ्या लोकांना कुठं ॲब्सॉर्ब करायचं, कुठं घ्यायचं, कुणाला कोणती जबाबदारी घ्यायची, ह्याची फार मोठी चर्चा आणि अशी उलतापालत होण्याची शक्यता आहे. पण ह्याला एक ड्युरेशन जाईल, साधारण 1 वर्षभराचा काळ धरा. म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने त्यांचे 2 महत्त्वाकांक्षी विधेयकं जे आहेत, जे महिला आरक्षणाचं असेल आणि दुसरं मतदारसंघ पुनर्रचनेचं असेल, बरोबर आहे. तर हे विधेयक पूर्ण करून घ्यायचे आणि आपल्या कार्यकाळात जो काही माइलस्टोन त्यांनी ठेवलेले आहेत ते पूर्ण करायचे आणि मग रिटायरमेंटकडे जायचं, अशी काही चर्चा आहे? हां, अशी चर्चा आहे. जी मुख्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पुनर्रचना, नंतर महिला विधेयक, समान नागरी कायदा, वक्फ बोर्ड, हे सगळं करण्यासाठी जी 2/3 मेजॉरिटी पाहिजे होती त्या दिशेने एनडीए सरकार पावलं टाकते. त्याचाच एक भाग उद्धव ठाकरेंचे आत्ता 6 खासदार गेले. आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. पण उद्या महाराष्ट्रामध्ये काही दुरुस्ती करायची असेल, काही हे करायचं, तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात उलतापालत होती आहे. उद्धव ठाकरेंचेच बऱ्यापैकी आमदारही परत फुटत आहेत. आता काल परवाची बातमी की 14 आमदारांनी गुप्तस्थळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आता हे कसं होतं, उद्धव गटाचे प्रवक्त्यांना किंवा तुम्ही संजय राऊतना विचारलं तर ते म्हणणार हे कदापि शक्य नाही. सामंत किंवा आणि कोणाला विचारलं त्या म्हणणार नाही, आम्हालाही काही माहीत नाही. हे ठरलेलं असतं. पण संजय राऊत जे आदल्या दिवसापर्यंत म्हणत असतात हे शक्य नाही, ते दुसऱ्या दिवशी सहज शक्य असतं. हे ठरलेलं राजकारण आहे. फक्त आपल्या बाजूनं असेल तर विरोध करायचा, दुसऱ्याला फॉर असेल तर हो म्हणून टाका, असं ते काहीतरी कॅल्क्युलेशन्स आहेत. की आता मला पुन्हा पहिल्या प्रश्नावर यायचं तुमच्या की
दिल्लीमध्ये अशी चर्चा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिटायर होत आहेत. त्यापूर्वी RSSचे सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा रिटायर होत आहेत. तर मग रिप्लेसमेंट म्हणून कोणाची लॉबिंग किंवा कोणाची चर्चा सुरू आहे तिथे? हां, आपण पहिल्यांदा विषय घेऊ सरसंघचालक. आता RSSमध्ये एवढी गुप्त बैठका असतात, एवढी त्यांची गुप्तता पाळली जाते, हे फुटणं सुद्धा त्यांच्या दृष्टीनं नामुष्की असते. हा त्यातला पहिला भाग. पण फुटणं म्हणजे शेवटी कसं ऐकिवात काही गोष्टी असतात. आता पूर्वी ज्या वेळेला मी पाहिलं बाळासाहेब देवरस होते, तर ते जाणार, मग रज्जू भैया येणार किंवा ह्यावेळी काय असतं, पहिला जो सरसंघचालक असतो तो 5 जणांची नावं हे करून जातो. एक त्यांची घटना म्हणजे ही शेवटी इंटरनल घटना म्हणूया. घटना असते की 5 जणांची नावं ते क्लिअर करून जातात, त्यातल्या एकाला कोणाला तरी मिळतं. ओके. हां, आता 5 जणांची आता हे नाही तिथं मला जाणवली, पण एक दत्ताजी होसबाळे किंवा भैयूजी जोशी ह्या दोघांच्यापैकी एकाचं नाव सरसंघचालक पदाला जाण्याची शक्यता आहे. दुसरा मुद्दा आता पंतप्रधानच्या ठिकाणी कसं आहे की मोदीजींना आत्ता सर्वोच्च सुरक्षा आहे, भारतामधली सर्वोच्च सुरक्षा, आणि एवढी सुरक्षा देणारं दुसरं पद कोणतं? कारण त्यांना रिटायर्ड झाल्यानंतर किंवा बाजूला झाल्यानंतर त्यांना सुरक्षा तर द्यावीच लागणार आहे. आता 14 वर्ष त्यांनी धाडस करून काही निर्णय जे घेतलेत त्यांचे शत्रू प्रचंड झालेत. त्यामुळं ती सुरक्षा कुठं मिळणार? त्या ठिकाणी मोदींना नेऊन बसवणार, RSS म्हणा किंवा भाजप म्हणा. तर ती जागा आहे ती राष्ट्रपती पदाची. मोदी राष्ट्रपती होऊ शकतात, पण पुन्हा कसं आहे, द्रौपदी मुर्मूंना अजून एक वर्षभर बाकी आहे. मग ह्या ज्या घटना आहेत हे वर्षभर थांबणार का आधीच काही होणार का मधली काही 5-6 महिने मोदींना स्पेशल सुरक्षा देऊन हे करणार? पण पुढचं जर तुम्ही भाकीत बघितलं, दिल्लीमधलं राजकीय वातावरण किंवा राजकीय चर्चा बघितल्या, तिथल्या सिनियर लोकांशी चर्चा केल्या, तर पुढचे पंतप्रधान आता अमित शहा दिसत आहेत आणि राष्ट्रपती मोदी दिसत आहेत. नक्की. आता 20 वर्षानंतर म्हणजे मोदी जात आहेत पंतप्रधान पदावरून, ते रिटायर होत आहेत. त्यापूर्वी आता हा जो 1 वर्षाचा मधला काळ जो राहणार आहे त्यामध्ये भाजपमधूनच कोणी उपपंतप्रधान म्हणून तिथं जाऊ शकतं का? किंवा त्या पदाच्या जवळ पोहोचून ती सगळी कार्यपद्धती नरेंद्र मोदी यांनी जो माइलस्टोन त्यांच्या कारकिर्दीत जे प्रस्थापित केलेले आहेत त्याच्या जवळ जाण्यासंदर्भात किंवा ती कार्यशैली आत्मसात करण्यासाठी 20 वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा एखादा उपपंतप्रधान मिळू शकतो का 1 वर्षाच्या या बदलापूर्वी? नाही, असं काही तिथं जाणवलं नाही आहे. पण आत्ता तुम्ही जर पाहिलं तर अमित शहा कोणत्याही देशाच्या दौऱ्यावर जात नाहीत. व्हेरॅज नरेंद्र मोदी आज तुम्ही बघितलं गेल्या 14 वर्षामध्ये 101 देश फिरून झाले असतील त्यांचे. या स्टेजमध्ये ज्या वेळेला ते परदेश दौऱ्यावर जातात, काही करार होत असतात, तिथं चर्चा होत असतात, त्यावेळी भारतातलं इंटरनल सिक्युरिटी किंवा भारतातले जे डिसिजन आहेत हे अमित शहा घेतात. त्यांना पोस्ट नाही आहे उपपंतप्रधान. पूर्वी होतं, वाजपेयींच्या काळात काही काळ लालकृष्ण अडवाणी होते. पण आत्ता ॲज गुड ॲज अमित शहा हे उपपंतप्रधान म्हणून वावरतच आहेत. मोदी नसताना भारत कोण चालवतं असा जर विचार हे केला तर एकच उत्तर येतं, अमित शहा चालवतात. आता इतके मोठे जे सगळे बदल होणार आहे, हे खांदेपलट होणार आहे, हा फक्त भाजपमध्येच नाही तर याचा सगळा जो इम्पॅक्ट आहे तो संपूर्ण देशावर पडणार आहे. अर्थातच महाराष्ट्रावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. महाराष्ट्रातून असं कोणी आहे का की नरेंद्र मोदी ज्यावेळेस रिटायर होतील त्यावेळेस महाराष्ट्रातून एखादा बडा नेता केंद्रात जाईल आणि त्याला मोठी जबाबदारी मिळेल? हां, आता हा खूप चांगला प्रश्न आहे, ज्याची खूप चर्चा पण आहे. आता कसं आहे, अमित शहा जर हे पंतप्रधान होतील तर गृहमंत्री कोण हा पुढचा प्रश्न येतो. त्याच वेळेला इतकं मोठं पोस्ट आहे ती अर्थमंत्रीपदाची आहे किंवा ह्युमन रिसोर्सेस आहेत. तर महाराष्ट्रातून एकूण ह्या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही जर हे केलं असेल किंवा गेल्या काही दिवसात तुम्ही बारकाईने जर राजकारण पाहिलं असेल तर पहिली मागणी केली होती बच्चू कडूंनी की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, बरोबर. त्याला त्याच्या सुरात सूर प्रताप सरनाईक आहेत किंवा शिवसेनेचे अनेक नेते गुलाबराव आहेत. पाटील तेच सगळे तेच. आता हे कसं असतं, हे उगीच बोलत नसतात. एकतर यांना कुठनं तरी क्ल्यू लागलेला असतो किंवा उद्या एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होणार असतील तर देवेंद्रजींचं काय. तर हा सगळा दृष्टिकोनाने विचार केला तर देवेंद्रजी हे केंद्रात जातील. मग ते अर्थमंत्री म्हणून जातील, कदाचित गृहमंत्री म्हणून जातील. पण त्याच वेळेला दुसरा विचार केला तर महाराष्ट्रातच राहण्यात देवेंद्रजींना फार इंटरेस्ट आहे.
त्यांना महाराष्ट्राचं राजकारणच हे करायचं आहे. परंतु जो एक पर्सनल एक सिनियर जर्नलिस्ट म्हणा किंवा राजकीय विश्लेषक म्हणा किंवा त्यांच्या सभोवताली जे हे आहेत काय म्हणू सल्लागार किंवा त्यांचा थिंक टँक म्हणा, ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की देवेंद्रजींनी केंद्रात जावं. कारण दोन गोष्टी आहेत की अमित शहा हे वयाने देवेंद्रजींपेक्षा मोठे आहेत. अमित शहा आज ना उद्या पुन्हा रिटायर्ड होणार, त्यावेळी पुन्हा पंतप्रधान पदावर क्लेम असावा यासाठी देवेंद्रजींनी तिथं जावं. आणि मोठी पोस्ट असते अर्थमंत्री, गृहमंत्री, हा ॲज गुड ॲज पंतप्रधानच असतो. आणि त्यांनी जावं यासाठी मला जे एक हे मिळतं की त्यासाठी RSSमधूनही त्यांच्यावर दबाव आहे. कारण देवेंद्रजी आणि RSS हे एक नागपूरचेच आहेत, दोघांचं घर एकच आहे थोडक्यात. तर त्यांनी जावं म्हणजे पुढच्या काही वर्षांमध्ये अमित शहा जोपर्यंत देशाची धुरा सांभाळत असतात तोपर्यंत देवेंद्रजी देशाचं अर्थकारण सांभाळतील. देशाला जे मोदींचं जे स्वप्न आहे की भारताची आर्थिक स्थिती ही पहिल्या 3मध्ये यावी, तर त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी देवेंद्रजी जातील असं दिसतंय. आणि त्या केसमध्ये महाराष्ट्रामध्ये आता माहीत नाही राजकारण कसं होईल, कारण पुन्हा कुणाचे आमदार जास्ती कुणाचे कमी हा मुद्दा जर आला तर पुन्हा भाजपचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे क्लेम भाजप पुन्हा लावू शकतं मुख्यमंत्रीपदावर. पण अमित शहा असल्यामुळे एकनाथ शिंदेना मी त्याच मुद्द्यावर येणार होतो की एकनाथ शिंदेच्या डोक्यावर थेट अमित शहाचाच हात आहे ना, त्यामुळे त्यांचा क्लेम असणं आणि अमित शहा जर पंतप्रधान झालेच तर संजय राऊत जे रोज म्हणतात त्यात बाकी त्यांचं सगळी फालतुगिरी असते. पण अमित शहाचा पक्ष हे नक्की आहे. म्हणजे एकनाथ शिंदेचा पक्षप्रमुख हे अमित शहा आहे, त्यांचं वारंवार म्हणणं असतं, त्यात नक्की तथ्य आहे. म्हणजे जर आता पंतप्रधान म्हणून अमित शहा बसले तर महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा पूर्ण बदलणार आहे आणि तिथं हा जो राज्याचा धुरा आहे तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या हातात येऊ शकतो. कारण अशा वेळेस राष्ट्रवादीचं भवितव्य काय मत? राष्ट्रवादीचं आपला एक व्हिडिओ झालेला आहे, फारसं भवितव्य राष्ट्रवादीला नाही आहे. आता जे मंत्रिमंडळ तुम्ही मगाशी मुद्दा काढला की मंत्रिमंडळात जे बदल होतील त्यात राष्ट्रवादीला एक मंत्रिपद मिळेल. ते कुणाला मिळेल? कदाचित पार्थना मिळेल आणि एकनाथ शिंदेंच्या गटाला 2 पदं मिळतील. ती आता एक तर श्रीकांत शिंदेंचं नाव पुढं आहे, ओमराजेंचं आहे किंवा अजूनही ते आता ते शेवटी एकनाथ शिंदे ठरवणार. ते काय त्यांना ते फक्त वरून सांगणार तुमचे 2 आम्हाला नावं सांगा, ते घेणार. तर या ह्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं भवितव्य आहे तेवढं स्टेबल राहण्यात त्यांना इंटरेस्ट त्यात पाहिजे. एक तर संपू नये पक्ष ह्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सुनेत्रा वहिनींनी तो प्रयत्न करावा पहिल्यांदा. आणि अजून तरी त्यांचे फुटतील अशी काय हे नाही आहे. वेळेस शरद पवारांचे मात्र डेंजर झोनमध्ये आमदार आहेत असं दिसतंय. नक्की 4 ते 5 आमदारांनी तर शरद पवारांच्या थेट शरद पवारांनाच निरोप पाठवलाय की मतदारसंघात कामं करायची असतील, निधी आणायचा असेल तर कुठल्याही विधेयकाला फक्त विरोध म्हणून विरोध करण्यात अर्थ नाही आहे. कदाचित डिलिमिटेशन किंवा महिला आरक्षण, महिला जे विधेयक येणार आहे त्याला हे एकतर ॲबसेंट राहू शकतात किंवा मतदान न करणं, जो शरद पवारांचा फंडा पहिल्यापासून राहिला आहे की उपस्थितच राहायचं नाही, असंही होऊ शकतं ना. नाही, शरद पवारांचं ती स्पेशलिटी आहे. ते विरोध तुम्हाला बाहेर दाखवतात पण आतून ते भाजपचेच असतात. शरद पवारांचं जर 50 वर्षाचं राजकारण पाहिलं असेल तर ते कधीही काँग्रेसचे नाही आहेत. काँग्रेसचा शिक्का त्यांच्यावर होता पण कायम त्यांची पावलं जी होती ते काँग्रेसच्या विरोधातली आहेत. त्यांनी वेगळे पक्ष काढले, काँग्रेस फोडली, भाजपला हाताशी धरलं. त्यामुळे त्यांना कायम विरोधी पक्षात राहण्यात इंटरेस्ट होता, काँग्रेस विरोधक म्हणजे. आणि आता तुम्ही बघितलं महिला विधेयक किंवा ह्या वेळेला हे विरोध करतात, भाषणं करतात, त्यात सुप्रियाताई आघाडीवर असतात पण मतदानाच्या वेळी बाहेर निघून जातात. म्हणजे ते भाजपला मदत करतात की नाही. आणि उघडपणे ह्या वयामध्ये भाजपमध्ये जाणं त्यांना शक्य वाटत नसेल किंवा अपमानास्पद वाटत असेल, ते बाहेर गप्प बसून हे सामील होऊ शकतात. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही फार वेळ दिला आणि सखोल विश्लेषण या सगळ्या घटनांचं केलेलं. नाही, पुन्हा एकदा मी स्पष्ट सांगतो की हे शेवटी राजकीय ठोकताळे आहेत, हे अंदाज आहेत, हे भविष्य नाही. त्यामुळं ह्यात तथ्य किती आणि हे चर्चेअंती ह्याच्यापर्यंत आलेलो आहे. आणि पूर्वी असंच 1-2 वेळा चर्चा मी केली होती किंवा आपले व्हिडिओ पण आहेत की एकनाथ शिंदे 33 आमदार घेऊन फुटतील असं माझा एक व्हिडिओ होता पूर्वी. त्यावेळी अनेकांनी टीकाही केली होती, असं कुठं शक्य असतं का, शिवसेना फुटते का. पण 33 नाही, ते 40 जण घेऊन फुटले होते. हा एक ठोकताळ होता.
नंतर भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र आले तर काय, मुख्यमंत्री कोण, उपमुख्यमंत्री कोण, असा एक विषय आला होता. तेव्हाही मी अतिशय धाडसी विधान केलं होतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होतील. तेव्हाही आपल्याला खूप खाली ज्या कॉमेंट्स असतात नक्कीच. त्याच्यावर तुम्हाला काही समजतं का, तुम्हाला काही हे आहे का, असं येतात ते काय ते पचवायचे असतात. पण हा शेवटी दिल्लीमध्ये राहिल्यानंतर काही मंत्री किंवा ज्येष्ठ नेत्यांच्या PN बरोबर चर्चा केली किंवा RSSच्या काही मोठ्या ह्याच्यामध्ये चर्चा केल्यानंतर ह्या कन्क्लुजनला मी आलोय आणि ते नक्कीच. मत मी मांडलेलं आहे. नक्कीच. दिल्लीतली हवा नक्की काय आहे हे सरांनी सांगितलेलं आहे, सखोल विश्लेषण केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिटायरमेंट मोडवर आहेत. त्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा रिटायर होण्याच्या दिशेनं आहेत. त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ते सुद्धा बाजूला होतील आणि तिथे दुसरे सरसंघचालक येतील आणि याचा जो सरळ इम्पॅक्ट आहे तो महाराष्ट्रावर पडणार असण्याचं दिसतंय. कारण देवेंद्र फडणवीस आहेत ते केंद्रात जातील आणि राज्याची धुरा पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात येण्याची जी शक्यता आहे ती सरांच्या बोलण्यातून येते. अर्थात दिल्लीची हवा काय सांगते हे त्यांनी सांगितलेलं आहे. येत्या काळात आपल्याला कळेलच की देशात आणि राज्यात काय मोठ्या घडामोडी होत्या. या व्हिडिओ तुर्तास इथंच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.